जय महाराष्ट्र मित्रांनो, गुड न्यूज आहे. SBI बँकेतर्फे 1500 जागांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर या पोस्टसाठी भरती निघाली आहे. खासियतीची अशी आहे, 21 लाख रुपयांपर्यंत CTC मिळतो. अप्लाय करणं सुरू झालंय आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे तर सगळ्यात बेस्ट जॉब असणार आहे. त्यामुळे याची एक्झाम कशी होणार आहे, तयारी कशी करायची, कुठल्या पुस्तकातनं अभ्यास करायचा, हो तुम्ही घर बसल्या सुद्धा अभ्यास करू शकताय. सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे. प्रिलिमिनरी टेस्ट, मेन टेस्ट आणि तुमचा इंटरव्ह्यू अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन होतं. ते पण सांगणार आहे. वयाची अट काय ते पण सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला बँकिंग क्षेत्रात जॉब पाहिजे आहे, SBI टॉप लेवलची बँक आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये सांगतो. दरवेळेस फक्त 400 ते 500 जागा येतात, यावेळेस 1500 जागा आलेल्या आहे. त्यामुळे चांगली संधी आहे. नक्की जर तुम्ही मनापासून प्रयत्न केला तर तुम्ही हा जॉब मिळू शकताय. संपूर्ण माहिती समजून घ्या. त्याआधी अशाच नवीन नवीन जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय SBI बँकेच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय आणि खाली स्क्रोल केल्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला इथे दिसून जाईल रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर ऑनलाईन अप्लाय. 18/6 पासून 8/7 पर्यंत म्हणजे 8 जुलै पर्यंतच आपण अप्लाय करू शकतोय. डॉक्युमेंट कुठले लागणार आहे, काय लागणार आहे, त्याआधी तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे. इथे बघा दिली शेवटची तारीख, ॲडव्हर्टिजमेंट आहे, ऑनलाईन अप्लाय करायची लिंक आहे. इथून आपण अप्लाय करू शकतोय न्यू रजिस्ट्रेशन करून. आणि महत्त्वाच्या तारखा सुद्धा दिल्या आहे, ज्या की यांच्या ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता. ही यांची स्टेट बँकेची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल करा आणि सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. जसं की बघू शकता, टोटल 1500 जागांसाठी भरती आहे. रेग्युलर वॅकन्सी 1446 आहे आणि बॅकलॉग वॅकन्सी 54 असणार आहे. त्यामुळे 1500 जागांसाठी मेगा भरती आहे. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर महत्त्वाच्या तारखा समजून घ्या. यावरच तुम्हाला तुमची रणनीती ठरवायची आहे. म्हणजे मला प्रिलिमिनरीचा अभ्यास कसं करायचा आहे, मेन्सचा कसं करायचा आहे. जसं की बघू शकताय 18 पासून 8 जुलैपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. पहिली जी एक्झाम आपली होणार आहे ती ऑगस्टमध्ये होणार आहे. मग जुलै आणि ऑगस्ट म्हणजे बघायला गेलं तर जवळपास सव्वा ते दीड महिन्याच्या आत आपल्याची तयारी करायची प्रिलिमिनरी एक्झामची. तर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे मी बुक टॅग केलंय. इथून तुम्ही प्रिलिमिनरीचा अभ्यास आजपासूनच सुरू करून घ्या. तुम्ही मागून घ्या ते पुस्तकं, तुमचा अभ्यास सुरू होऊन जाईल. ओके, त्यानंतर प्रिलिमिनरी एक्झामचा जो रिझल्ट आहे तो कधी येणार आहे तुम्ही ते बघू शकताय. त्याची माहिती इथे दिलेली आहे सप्टेंबरच्या आसपास. आणि तुमची जी ऑनलाईन मेन एक्झाम होणार आहे ती ऑगस्ट नंतर डायरेक्ट सप्टेंबरमध्ये होणार आहे. म्हणजे पुन्हा 1 महिना तुम्हाला मिळतोय मेन एक्झामची तयारी करण्यासाठी. त्याचे पण तुम्हाला जर पुस्तकं पाहिजे असेल तर ते पण मी इथे टॅग करून देईल. कारण की नुसता व्हिडिओ बघू नका, तर व्हिडिओच्या माध्यमातून पण समजून घ्या कशाप्रकारे तयारी करायची, काय करायची. ओके, हे सगळं झाल्यानंतर तुमची इथे सायकोमॅट्रिक टेस्ट आणि इंटरव्ह्यू होतो. 50 मार्क असतात या दोघां मिळून. तर ते कधी होणार आहे, ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान. म्हणजे पुन्हा 1 महिना मिळतोय तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी. सो गॅपनी आहे, दिवस पण मिळत आहे. थोडी कमी आहे मेन्स आणि प्रिलिमिनरी म्हणजे थोडा वेळ पाहिजे होता 1-1.5 महिन्याचा. पण उलटा जेवढा जास्त वेळ असतो तेव्हा लोकं काय करतात, टाईमपास करतात. अरे आहे अजून 1 महिना. मग जेव्हा जवळ येते तेव्हा स्टडी करता. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे शॉर्ट टाईम आहे, तुम्ही मनापासून तयारी करणार. ओके, त्यानंतर अजून खाली स्क्रोल केल्यानंतर वयाची अट दिली आहे. आता इथे समजून घ्या कोण-कोण अप्लाय करू शकतंय. तर तुमचं वय हे 21 ते 30 दरम्यान पाहिजे. तुमचं एज जे आहे ते 1/4/2026 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. ओके. वयामध्ये सूट पण दिलेली आहे. जसं की बघू शकताय, जर का तुम्ही OBC नॉन क्रिमिनल आहात तर 3 वर्ष सूट म्हणजे 30 आणि 3 33 पर्यंत करू शकताय. SC-ST साठी 5 वर्ष सूट म्हणजे 35 पर्यंत अप्लाय करू शकताय. त्याच्यानंतर PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर बघा इथे UR-EWS असेल तर 10, OBC असेल तर 13, SC-ST असेल तर 15. तर अशा प्रकारे सूट दिली आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्षाची सूट दिली आहे. म्हणजे तुमचा जन्म विदाऊट जर सवलत घेता तुम्हाला 1/4/2005 ते 2/4/1996 या दरम्यान तुमचा जन्म झालेला पाहिजे. त्यानंतर शिक्षण काय पाहिजे तर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन. म्हणजे तुमचं सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, आर्ट्स झालंय किंवा कुठल्याही शाखेतून तुमच्याकडे ग्रॅज्युएशनची डिग्री आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर जे रिझर्वेशन वगैरे आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तुम्ही वाचू शकताय जर का त्यातून असाल. इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे,
की यांनी काय दिलेलं आहे, की ही एक्झाम तुम्ही नंबर ऑफ टाईम म्हणजे किती वेळेस देऊ शकताय. म्हणजे जर का तुम्ही यू-आर आणि ई-डब्ल्यू-एस म्हणजे ओपन कॅटेगरीत नसाल, तर 6च वेळेस देऊ शकताय. 6 वेळेपेक्षा 7व्या वेळेस देऊ शकत नाही. भलेही तुमचं वय बसत असेल, पण तरी तुम्ही देऊ शकत नाही. आणि तुम्ही पी-डब्ल्यू-बी-डी कॅन्डिडेट आहात, तर 9 वेळेस देऊ शकताय आणि एस-सी-एस-टी वगैरे मधून आहात, तर तुम्ही कितीही वेळेस देऊ शकताय. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर एक्झामिनेशनबद्दल माहिती दिलेली आहे. फी किती आहे तर ₹750 फी असणार आहे. ई-डब्ल्यू-एस, ओ-बी-सी आणि ओपन कॅटेगरीसाठी आणि एस-सी, एस-टी आणि पी-डब्ल्यू कॅटेगरीसाठी कुठलीही फी नाही आहे, तर चांगली गोष्ट आहे. ओके. प्री ट्रेनिंग होणार आहे, एक्झामिनेशनची ट्रेनिंग असते त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे आणि स्टडी कसं करायचा. तर तुम्ही ते बघू शकताय 3 फेजमध्ये तुमचं सिलेक्शन होतं. सगळ्यात पहिले होते प्रिलिमिनरी एक्झाम. आर-बी-आय वगैरेची जे पोस्ट निघतात, त्यापेक्षा इथे सॅलरी वगैरे तुम्हाला चांगली मिळते प्रोबेशनरी ऑफिसरमध्ये. ओके. मग इंग्लिश लँग्वेज असणार आहे 40 क्वेश्चन, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 30 प्रश्न, रिझनिंग एबिलिटी 30 प्रश्न म्हणजे टोटल 100 प्रश्न असणार आहे. 100 मार्कांसाठी 1 तास मिळणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ओके. त्यानंतर बघू शकताय तुमची मेन्स एक्झाम होणार आहे. ती पण तुम्ही इथे बघू शकताय रिझनिंग अँड कॉम्प्युटर. याची बुक मी इथे टॅग करून दिलेली आहे. जसं की तुम्हाला याचं पाहिजे असेल तर याचं पण करून दिलं आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर याचं पण दिलंय. ओके. रिझनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड 40 प्रश्न 60 मार्कांसाठी, डेटा एनालिसिस 30 प्रश्न 60 मार्कांसाठी, जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक्स अँड बँकिंग नॉलेज 60 प्रश्न 60 मार्कांसाठी आणि इंग्लिश नॉलेज 40 प्रश्न 20 मार्कांसाठी. असे टोटल 170 प्रश्न 200 मार्कांसाठी 3 तास आपल्याला मिळणार आहे. ओके. डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनमध्ये काय असेल तर कम्युनिकेशन स्किल चेक केलं जाईल. तर त्याच्याबद्दल तुम्हाला इथे बघा ईमेल वगैरे दिलंय. पाहिजे तर मी इथे बुक टॅग करून दिले. वारंवार सांगतोय तिथून तुम्ही स्टडी सुरू करून द्या. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर पुढचं जे असणार आहे ते तुमची सायकोमॅट्रिक टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. मग तो कसा होणार आहे तर 20 मार्क असणारे ग्रुप एक्सरसाइजसाठी, इंटरव्ह्यूसाठी 30 असे 50 मार्काचे असणार आहे. आणि फायनल सिलेक्शन जे होणार आहे ते याच्याच बेसिसवर होणार आहे. म्हणजे तुमचे जे मेन एक्झाम किंवा रिटन एक्झाम मिळून किती 230 आणि 75 यापैकी किती मिळाले तसं तुमचं इथे सिलेक्शन असणार आहे. एक्झाम सेंटर्स कुठले-कुठले आहेत तर त्याची माहिती तुम्हाला इथे पुढे मिळून जाईल. जॉइनिंग कशी होणार आहे, ट्रेनिंग कशी मिळणार आहे, हे पण सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. तुम्हाला सॅलरी किती मिळणार तर जसं मी तुम्हाला सांगितलं इथे सी तुम्हाला चांगला मिळतो. जसं की तुम्ही बघू शकताय मुंबईसारख्या ठिकाणी जर तुमचं सिलेक्शन झालं तर 21.97 लाख रुपयांपर्यंत तुमचा सी मिळतो. म्हणजे भरपूर चांगली सॅलरी मिळते. आणि तुम्ही नॉन मेट्रो सिटीजमध्ये आहात तर तुमची सॅलरी इथे बघू शकताय 62 ते 85,000 रुपयांपर्यंत जाते. जी की एक चांगली गोष्ट आहे. यामध्ये भरपूर सारे अलाउन्सेस डी-ए, एच-आर-ए, सी-सी-ए, पी-एफ भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतात. ओके. जॉइनिंग लेटर कशाप्रकारे असणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. हाऊ टू अप्लाय दिलेलं आहे म्हणजे कसा फॉर्म भरायचा त्याची माहिती दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम सेंटर्स कुठले आहे कारण की फॉर्म भरताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तीच असणार आहे. तर इथे एक्झाम सेंटर्स दिले आहे आणि आपण महाराष्ट्रातनं राहतो तर इथे बघू शकताय अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, एम-एम-आर म्हणजे जवळपास सगळ्याच ठिकाणी ही जी प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे त्याचे सेंटर्स आहे. जवळचं सेंटर सिलेक्ट करा आणि तुमची जी मेन एक्झाम आहे त्याच्यासाठी छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, एम-एम-आर या ठिकाणी तुमचे मेन एक्झामचे सेंटर्स असणार आहे. ओके. बाकी अप्लाय कसं करायचं त्याची माहिती दिली आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकताय तुमचं ऑलरेडी IBPSवर अकाउंट असेल तर तुम्ही जस्ट इथे काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे. नसेल तिथे बघा दिले हाऊ टू अप्लाय यावर क्लिक करा आणि स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे कशाप्रकारे अप्लाय करायचं. ओके. नसेल तर यावर न्यू रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे आणि या 6 पानी फॉर्म भरून घ्यायचा. म्हणजे सगळ्यात आधी बेसिक इन्फॉर्मेशन. मग बेसिकमध्ये काय येतं तुमचं नाव, आडनाव, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ॲड्रेस सगळी माहिती टाकून नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्टमध्ये काय येईल तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे. त्याची साईज वगैरे या पी-डी-एफमध्ये दिलेली आहे. इथे बघा फोटोग्राफची साईज वगैरे दिलेली आहे. त्यानंतर तुमचे डिटेल्स टाकून घ्यायचे म्हणजे 10वी कुठून झाली, किती मार्क पडले, 12वी कुठून झाली, किती मार्क पडले, ग्रॅज्युएशन कुठून केलं, किती मार्क पडले. त्याच्यानंतर फॉर्म प्रिव्ह्यू करून घ्यायचा म्हणजे आपण आपलं नाव, आडनाव, जन्मतारीख बरोबर टाकली आहे का, स्पेलिंग बरोबर आहे का हे चेक करायचं आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे, पेमेंट करायचं आहे. अशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतोय. तर चांगली संधी आहे, सोडू नका. नक्की मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला जर बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं असेल कारण की ग्रॅज्युएशन बेसवर आहे तर नक्की अप्लाय करा. स्टडी करायचं असेल तर बुक टॅग करून दिले आहे आणि अशाच करिअर अपॉर्च्युनिटीज, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.